निवडणुका फक्त वृत्तपत्रांच्या मथळ्यांसाठी नसतात. त्या जिंकल्या किंवा हारल्या जातात मतदारसंघाच्या मातीत, लोकांच्या मनात आणि आकडेवारीच्या प्रत्येक तपशिलात. आज आपण तिवसा मतदारसंघाचं एक राजकीय शवविच्छेदन करणार आहोत, हे समजून घेण्यासाठी की निवडणुका खरं तर कशा लढवल्या जातात आणि कशा जिंकल्या जातात. तर आपण बोलतोय महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील तिवसा मतदारसंघाबद्दल. हा फक्त एक मतदारसंघ नाहीये, तर हा त्या भागातील शेती, समाज आणि राजकारणाचा एक आरसा आहे. इथली जमीन, इथली पिकं आणि इथल्या लोकांच्या आशा आकांक्षा याच गोष्टी निवडणुकीचा निकाल ठरवतात. मग मूळ प्रश्न हा आहे की निवडणुकीचा निकाल ठरवणारे खरे घटक नेमके कोणते असतात? फक्त नेते आणि पक्ष महत्वाचे असतात की त्यामागे आकडेवारी आणि लोकांच्या समस्यांचे एक वेगळंच गणित दडलेलं असतं? चला, आपण या आकड्यांच्या आणि राजकारणाच्या मागचं सत्य उलगडून पाहूया. आपण या विश्लेषणात एका निष्कर्षापासून सुरुवात करणार आहोत, त्याच्या मुळापर्यंत जाणार आहोत आणि मग भविष्याचा वेध घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. कुठल्याही विश्लेषणाची सुरुवात ही पुराव्यांनी होते, आणि आपल्यासाठी पहिला आणि सर्वात महत्त्वाचा पुरावा आहे 2024च्या निवडणुकीचे आकडे. हे आकडे आपल्याला एक कहाणी सांगतायत. ती नेमकी काय आहे पाहूया. इथे आपल्याला दोन पक्षांचा प्रवास अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला काँग्रेसची मतं जवळपास स्थिर राहिली, म्हणजे बघा फक्त 1.5% किरकोळ वाढ झाली. पण दुसऱ्या बाजूला भाजपच्या मतांमध्ये तब्बल 11% अधिक वाढ झाली. ही जी मोठी उडी आहे ना, हीच विजयाचं प्रमुख कारण ठरली. पण मग प्रश्न निर्माण होतो की ही अतिरिक्त मतं आली तरी कुठून? आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे मिळतं. 2019च्या तुलनेत 2024मध्ये मतदानात तब्बल 10% वाढ झाली. याचा सरळ अर्थ असा होतो की खूप मोठ्या संख्येने नवीन मतदार किंवा जे पूर्वी मतदान करत नव्हते ते मतदार घराबाहेर पडले. हा काही योगायोग नव्हता. हे एका संघटित प्रयत्नाचं आणि मतदारांमध्ये झालेल्या जागृतीचं एक स्पष्ट चिन्ह होतं. जेव्हा आपण या एका निकालाला मोठ्या कालखंडाच्या पटलावर पाहतो, तेव्हा एक वेगळंच चित्र आपल्यासमोर उभं राहतं. 1995मध्ये जे मतदान 76% होतं, ते 2019पर्यंत जवळजवळ 59% खाली आलं होतं. पण 2024मध्ये ते पुन्हा उसळी घेऊन 69% पोहोचलं. यावरून असं दिसतंय की भाजप हळूहळू आपली ताकद वाढवत होता आणि 2024मध्ये मतदानातील ही मोठी वाढ त्यांच्या पथ्यावर पडली. हे काही एका रात्रीत घडलेलं नाहीये, ही एक दीर्घ प्रक्रिया आहे. आकडे आपल्याला सांगतात की काय घडलं, पण ते आपल्याला हे नाही सांगत की ते का घडलं. त्यासाठी आपल्याला आकड्यांच्या पलीकडे जाऊन जमिनीवरचं वास्तव आणि राजकीय डावपेच समजून घ्यावे लागतील. चला, आता या काचा शोध घेऊया. ही स्लाईड आपल्याला दोन्ही बाजू अगदी स्पष्टपणे दाखवते. एका बाजूला काँग्रेसकडे एक मजबूत, परिचित चेहरा होता, एक प्रस्थापित आधार होता. पण दुसऱ्या बाजूला अनेक वर्षांच्या सत्तेमुळे आलेला एक थकवा होता, ज्याला आपण अँटी इन्कम्बन्सी म्हणतो. आणि डिजिटल प्रचारात कुठेतरी कमतरता जाणवत होती. भाजपने अगदी याच कमकुवत दुव्यांवर अचूक हल्ला केला. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना संधी म्हणून पाहिलं आणि ध्रुवीकरणाच्या राजकारणाचा वापर करून मतांचं विभाजन अधिक घट्ट केलं. राजकारण हे केवळ डावपेचांपुरतं मर्यादित नसतं. ते लोकांच्या रोजच्या जगण्याशी, त्यांच्या समस्यांशी जोडलेलं असतं. तिवसामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न, सिंचनाच्या समस्या हे मुद्दे सर्वात तीव्र होते. आणि इथेच आपल्याला आपल्या संविधानाने दिलेल्या मूल्यांची आठवण होते. प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि आपल्या समस्या जबाबदारीने मांडण्याचाही अधिकार आहे. जेव्हा नागरिकांना वाटतं की त्यांचे मूलभूत प्रश्न ऐकले जात नाहीत, तेव्हा ते आपला आवाज मतपेटीतून व्यक्त करतात. या निकालामागचं हेच सर्वात मोठं आणि खरं कारण होतं. ठीक आहे, म्हणजे आत्तापर्यंत आपण समस्येचं निदान केलं. मग आता प्रश्न येतो की पुनरागमनाचा मार्ग काय असू शकतो? राजकारणात पुनरागमन करण्यासाठी केवळ इच्छाशक्ती पुरेशी नसते, त्यासाठी एक ठोस, कृतिशील योजना लागते. याच विचारातून आम्ही एक चतुर्मुखी आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला आपण चतुर्मुख सिद्धांत म्हणू शकतो. हा सिद्धांत काय सांगतो? तर तो सांगतो की आधुनिक काळात निवडणूक जिंकायची असेल तर तुम्हाला चारी आघाड्यांवर एकाच वेळी तितक्याच ताकदीनं लढावं लागेल. यातली कोणतीही एक बाजू जरी कमकुवत राहिली तरी संपूर्ण रचना कोसळू शकते. आणि हे आहेत ते 4 स्तंभ. पहिली, अचूक निवडणूक रणनीती, ज्यात अगदी लहान गटांपर्यंत पोचण्याचं नियोजन हवं. दुसरी, बूथ स्तरावर मजबूत संघटना. तिसरी, लोकांच्या मनाला थेट भिडणारी, त्यांच्या मातीशी जुडलेली कथा. आणि चौथी,
या सगळ्यासाठी लागणारं योग्य संसाधन व्यवस्थापन. या चारही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हाच विजयाचा मार्ग खुला होतो. कथानकाच्या शक्तीचं हे एक उत्तम उदाहरण आहे. माझा तिवसा निवासी विकास ही फक्त एक घोषणा नाहीये, ती स्थानिकांना एक विश्वास देते. ती विकासाला थेट त्यांच्या ओळखीशी जोडते. अशा सोप्या पण प्रभावी संदेशांमध्ये प्रचंड ताकद असते. चला, आता आपण तिवसाच्या या केस स्टडीमधून थोडं बाहेर येऊया आणि मोठ्या चित्राकडे पाहूया. एका मतदारसंघाचा हा निकाल आपल्याला संपूर्ण भारतातील लोकशाही आणि प्रशासनाच्या भविष्याबद्दल काय सांगतो? हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. आपण अशा युगात प्रवेश करत आहोत का जिथे निवडणुका केवळ नेत्यांच्या करिश्म्यावर नाही तर डेटा, अचूक नियोजन आणि पद्धतशीर अंमलबजावणीवर जिंकल्या जातील? तिवसाचा निकाल तर अगदी याच दिशेने संकेत देत आहे. आणि शेवटी सर्वात महत्वाची गोष्ट, निवडणुकीतली कोणतीही रणनीती असो, कोणताही डेटा असो, या सगळ्याचा अंतिम उद्देश केवळ निवडणूक जिंकणं नसावा. त्याचा उद्देश एक असं प्रशासन, एक अशी व्यवस्था निर्माण करणं असायला हवं जे लोकांच्या गरजांना प्रतिसाद देईल. या प्रक्रियेत मतदारांच्या माहितीची गोपनीयता आणि संमती जपणं हे भारताच्या DPDP कायद्यानुसार अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण शेवटी लोकशाहीचा खरा अर्थ लोकांचं राज्य आणि लोकांचं कल्याण हाच आहे. जर तुम्हाला एक लोकाभिमुख नेता बनायचा असेल आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mg@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 0804204160 या क्रमांकावर कॉल करा. राजकारणाच्या पलीकडचा उद्देश